थोडासा एक आणखी जो वेगळा प्रश्न आहे, आता जसं दादांचा प्रश्न निघाला म्हणून मी सांगतो, एक नवाब मलिकांचा प्रश्न येतो नेहमी की नवाब मलिक इथेच आहेत आणि नवाब मलिकांनी एक तुमच्याविषयी एक वेगळं स्टेटमेंट केलं की तुमच्यात आणि शरद पवारांमध्ये काहीतरी चालू आहे. काहीतरी म्हणजे चालू आहे म्हणजे काहीतरी काय? आता तेच सांगू शकतात की नेमकं काय सुरू आहे. त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे काय चालू आहे बाबा सांगा. नाही पण त्यांचं एकंदरीत बघा, महायुती, शिवसेना, भाजपा आणि अजितदादा, NCP आणि RPI आमचं महायुती आहे. ही महायुती मजबूतीने आम्ही पुढे नेतोय. त्यामुळे इतर कोणाचा विचार करण्याची आवश्यकता काय? त्यांचा म्हणण्याचा अर्थ होता की विधानसभेच्या निकालानंतर काहीतरी वेगळं होऊ शकतं, त्यामुळे शिंदे आणि पवारांमध्ये काहीतरी सुरू आहे असं त्यांचं एकंदरीत म्हणण्याचा अर्थ आहे. मला माहीत असेल ना. हां, काहीतरी चालू असतं तर मला माहीत. हां, म्हणून मी तुम्हाला विचारतो. त्यांना माहीत असेल तर तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे. माझ्याकडे काहीच चालू नाही आहे. मी सरळ महायुती म्हणून काम करतोय. विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही निवडणूक लढवतोय आणि मला खात्री आहे की या निवडणुकीमध्ये महायुती पूर्णपणे थम्पिंग मेजॉरिटीने जिंकेल. मला दुसरा विचार करण्याची गरज काय? नाही, लोक माझा विचारधारा आहे आमची. भाजप आणि आम्ही युती केली, ती विचारधारा आमची एक आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेला दुसरा कुठलाही विचार करण्याची आवश्यकता काय? नाही, त्याच्या मागे हेही असेल ना की पवार तुमच्याकडे 2 वेळा भेटून गेले तर लोकांच्या भुवया उंचवल्या की शिंदेंना पवार का भेटून गेले. तेव्हापासून लोक हे चर्चा करायला. काही लोक लपून छपून भेटतात. आम्ही ते करत नाही. मग ते स्वतः इथे आले होते, ते स्वतः सह्याद्रीला भेटले आणि मुख्यमंत्री असल्यानंतर सगळ्या पक्षाचे लोक मला भेटतात. काँग्रेसचे भेटतात, राज ठाकरे भेटतात, पवारसाहेब त्यावेळेस काही काम होतं, त्यावेळेस काही विषय होते राज्याचे, त्या बाबतीमध्ये चर्चा करायला अनेक वेळा आले. त्याच्यामध्ये राजकीय अर्थ काढण्याची आवश्यकता काय? मुख्यमंत्र्याला, राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे जर काही विषय असतील त्यांना भेटायचं असेल, याच्यामध्ये दुसरा अर्थ काढण्याची आवश्यकता काय? असंही आहे ना, लोक हेही बोलतात की पवारसाहेब कधी शिंदेंवर टीका नाही करत, म्हणजे तुम्ही त्यांच्यावर टीका नाही करत आणि तेही तुमच्यावर टीका नाही करत. बघा, मला बाळासाहेबांनी शिकवलं आहे की एक टीका आज जी चालू आहे, राजकारण किती खालच्या लेवलला गेले हे तुम्ही उभाटाकडून तुम्हाला दररोज पाहायला आणि ऐकायला मिळतं. आमच्यावर संस्कार आहेत. आम्ही कामाला प्राथमिकता देतो, आरोपाला नाही. आणि आरोप करणं हे लोकांना आवडत नाही. काय आरोप आहे तुमच्याकडे? काय आहे? 2-4 वाक्य आहेत, 2-4 ठरलेले आरोप आहेत. तुम्ही काय केलं ते सांगा ना, काय करणार आहे ते सांगा. तुम्ही 2.5 वर्षात बंद पाडलं सगळं, आता पुन्हा म्हणतं सरकार आल्यावर आम्ही हे बंद पाडू, ते बंद पाडू, अमकं बंद पाडू. चालू काय करणार लोकांसाठी हे सांगा. ही बिथरलेली आणि गोंधळलेली सगळी अवस्था आहे आणि त्यांचा पराभव समोर दिसू लागलेला आहे. आणि म्हणून अशा ह्याच्यातूनच, त्यांच्या मानसिकतेतून हे सगळे अशा प्रकारचे आरोप. आता नवीन आहे का हे? जेलमध्ये टाकण्याचा नवीन आरोप केला आहे, पण आतापर्यंत जे सुरुवातीपासून सरकार पडणार काय काय जे आरोप करतायत ते तर